मित्रांनो, असेसमेंट्सची गरज कोणाला आहे हा पुष्कळदा प्रश्न असतो. अनेक लोकांना असं वाटतं की काही प्रॉब्लेम असला तरच फक्त असेसमेंट करायची गरज आहे. मुळात असं नाही आहे मित्रांनो. प्रॉब्लेम असतील तेव्हाचे असेसमेंट्स वेगळे आहेत. त्यावेळेला तुम्हाला सायकियाट्रिस्टकडे कदाचित जायची गरज पडेल. म्हणजे मानसोपचार तज्ज्ञांकडे तुम्हाला जाऊन मे बी मेडिकेशन घ्यायची वेळ समजा असेल तर तो पार्ट वेगळा आहे. मात्र इतर वेळेला जे सगळे नॉर्मल ह्युमन बीइंग्स आहे, म्हणजे मी नेहमी म्हणतो की आपण जर जन्माला नॉर्मल आलो असू तर त्याच्यापेक्षा मोठं आपलं भाग्य नाही. आपल्या आईवडिलांचं आणि आपलं सगळं मोठं भाग्य काय की आपण जन्माला नॉर्मल आलेलो आहे. या केसमध्ये आपल्याकडे प्रचंड अपॉर्च्युनिटीज आहेत. मात्र ह्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला समजल्या पाहिजे की माझ्यामध्ये विशेष गुण काय आहेत. माझ्यामधलं अमिताभ कोण, माझ्यामधलं लता मंगेशकर, माझ्यामधलं म्हणजे सुभाष घई कोण, माझ्यासारखा एखादा वॉरन बफेट होऊ शकतो का मी, माझ्याकडे सुद्धा पोटेन्शियल आहे का मोठी इंडस्ट्री उभी करण्याचा, किंवा माझं आयुष्य अतिशय सक्सेसफुली रन करताना आनंदात जगण्याची मला किती अपॉर्च्युनिटी आहे, हा सुद्धा खरं तर अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. आजच्या काळामध्ये असं बऱ्याच लक्षात येतं की आयुष्यामध्ये फक्त पैसेच नाही मित्रांनो, तर सुख समाधान हे अत्यंत आवश्यक आहे. आणि अनेकदा कन्फ्युजन्समुळे किंवा आपण करत असलेल्या प्रयत्नांना यश आलं की आपण आनंदी असतो, मात्र अपयश आलं की आपण फार दुःखी होतो. प्रॅक्टिकली दुःखी होण्यापेक्षा महत्त्वाचं हे आहे की आपलं अपयश काय येतं आहे ते सुद्धा समजून घ्यावं. मग याच्यामध्ये ते स्टुडंट्स असो की काम करणारे लोक असो, है ना, या सगळ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे असेसमेंट्स आहेत. असेसमेंट्स कुठल्या एज ग्रुपपासून आहे असं बऱ्याचदा विचारतात लोक. तर जन्मतः बुद्धिमत्तेची टेस्ट जी सगळ्यांसाठी कॉमन टेस्ट आहे, ही अगदी 2 वर्षापासून पुढे कोणाचीही करता येते. आणि मग हे सूनर द बेटर आहे. जितक्या लवकर तुम्ही हे कराल तेवढं चांगलं. त्याच्यानंतर 7 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर 8 वर्ष ते 13 वर्ष या काळामध्ये या टेस्टसोबत आम्ही लोक स्टँडर्ड प्रोग्रेसिव्ह मॅट्रायसिस ही त्यांच्यासाठी आम्ही SPM म्हणून IQ टेस्ट करतो, की ज्या टेस्टमुळे तुमचा अकॅडमिक इंटेलिजन्स तुम्हाला कसा सपोर्ट करतो ते कळेल. याच्याशिवाय जे मुलं 14 ते 20 वयोगटातली मुलं मुली जे आहे किंवा 9वी ते 12वीची मुलं मुली जे आहे यांच्याकरता करिअर सिलेक्शन ॲप्टिट्यूड टेस्ट ही केलीच पाहिजे. याच्यामध्ये आमच्याकडे 2 प्रकारचे असेसमेंट्स आहे. एक ॲडव्हान्स असेसमेंट आहे आणि एक रेग्युलर असेसमेंट्स आहे. थोड्याशा किमतीच्या फरकाने आपण डिसाईड करू शकता आपला कुठली टेस्ट हवी आहे ती. त्याच्यानंतर फ्रेशर्स लोक जे आहेत, ग्रॅज्युएट्स आहेत, UG PG झालेली मुलं मुली आहेत किंवा करत असणारे मुलं मुली आहेत, किंवा जे लोक कामाला लागलेले आहेत आणि जे काम करत आहेत त्यांना आपल्या कामामधल्या आणखीन इफेक्टिव्ह काम कसं करावं, जास्त लवकर प्रमोट व्हायला काय मदत करू शकते, आपल्या बिहेवियरमध्ये कुठल्या गोष्टींच्या डेव्हलपमेंटची गरज आहे, आपल्या विशेषता काय काय आहे, हे सगळं आपण वेगवेगळ्या प्रकारे मॅप करू शकतो. आणि एवढंच नाही तर मित्रांनो, तुम्ही ज्युनियर लेवलला असाल, सिनियर लेवलला असाल, प्रोफेशनल असाल किंवा मे बी अतिशय सक्सेसफुल एंटरप्रेन्योर्स असाल, सगळ्यांसाठी ॲसेसमेंट्स आहेत. आणि ह्या ॲसेसमेंट्स आपल्याला नेहमीच एक स्टेप पुढे जाण्याची मदत करू शकतात. प्रत्येक माणूस हा ग्रोथसाठी प्रयत्न करत असतो आणि त्या ग्रोथमध्ये ज्या वेळेला आपण हे बघतो की इथून पुढे जाताना मर्यादा आपल्याला काय येत आहेत किंवा आपल्याला आपल्यामधल्या कुठल्या विशेष गुणांनी इथपर्यंत आणलेलं आहे, हे समजायची जी गरज आहे ना, ती पूर्ण करण्याकरता आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. माझं नाव राजेश साळवे. मी BMD काउन्सिलचा डायरेक्टर आहे. तसंच कॅलिफोर्नियाच्या 6 सेकंद USA या ऑर्गनायझेशनचा मी फेलोसुद्धा आहे. मी इमोशनल इंटेलिजन्सचा ॲसेसर आहे. या ॲसेसमेंट्समधून लोकांना मदत करणे हा माझा जेवढं प्रोफेशनल जे मी काम करतो आहे तेवढंच मी हे आनंदाने करतो आहे आणि आय एन्जॉय वर्किंग हिअर. थँक्यू सो मच. लुकिंग फॉरवर्ड टू सी यू. बेस्ट ऑफ लक.